शिर्डीतल्या 4 एकर जमीन खरेदी प्रकरणामध्ये अशोक खऱ्यासह 5 जणांवर आता गुन्हा दाखल झालाय। कॅप्टन फाईल्समधून आणखी एक महत्त्वाची बातमी, मूळ जमीन मालकाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झालाय आणि या खरेदी व्यवहारामध्ये फसवणूक झाल्याचा या जमीन मालकानं आरोप केलाय। यामध्ये अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, मध्यस्थ असलेला अरविंद बावके, किरण सोनावणे आणि अशोक तांबे अशा 5 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे। तर शिर्डीतल्या या जमीन प्रकरणासंदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। राज्यभरामध्ये भोंदू खरातच्या कारनाम्यावरून एकच खळबळ उडालेली असताना शिर्डीमध्ये भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर आलेला आहे आणि भोंदू खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात, अशोक तांबे, अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा आणि अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2023 साली रावसाहेब गोंदकर यांच्याकडे हे कर्जबाजारी असताना यांची जमीन जी आहे ती अशोक कुमार खरात त्याच्याकडे गहाण ठेवलेली होती। मात्र या अशोक कुमार खरातने ह्या जमिनीची परस्पर खरेदी करत आपल्या पत्नीच्या आणि आपल्या नावे करून घेतली आणि त्यामध्ये जे 3 मध्यस्थी होते यांच्यासह 5 जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोघांना म्हणजेच अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना शिर्डी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आरोपी खरात याचे एक ना एक कारनामे जे आहे ते समोर येत आहेत आणि या आरोपी खरातनं जे गोंदकर कुटुंबे शिर्डीतील आहे त्यांना व्याजाने पैसे काही दिवसांसाठी वापरण्यासाठी दिलेले होते। मात्र त्या बदल्यात ज्या जमिनीचं साठेखत देखील या खरात अशोक खरातनं करून घेतलेलं होतं। मात्र आता काही प्रमाणात या खरातनं शिर्डीतील काही जणांची फसवणूक केल्याचं समोर आलेलं आहे आणि गोंदकर कुटुंबियाने रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये अशोक खरात, पत्नी कल्पना खरात आणि आणखी 3 जण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अवैध सावकारी आणि जमीन फसवल्याचा आरोप जो आहे तो या फिर्यादीत करण्यात आलेला आहे। यामध्ये पत्नी कल्पना खरातला आता शिर्डी पोलीस बेड्या ठोकणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अशोक खरातचा आणखी देखील पाय जो आहे तो खोलात जात असल्याचं दृश्य बघायला मिळत आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।